तर कमी मेहनतमध्ये बगर पाळीचं बगर बैलाचं आणि तणनाशक मारून शेतीला ते पूरक अन्न पुरवणं हे महत्त्वाचं वाटलं. आणि अशा पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्यानं जर शेती केली तर मला तरी वाटतं बगर खत शेती पुरवणं आजच्या हिशोबात जेव्हा आपण कारखान्याला ऊस घालतो तुम्ही जो हिशोब सांगितला ना ते पूर्ण मायनसमध्ये साहेब त्या. आणि जर अशी शेती केली तर मला वाटतं प्लसमध्ये राहू काहीतरी जीवनात आम्ही 2 पैसे मागं पाळू शकतो आम्ही असं मला वाटतं. जमिनीच्या सुपीकतेविषयी तुम्हाला जी मी माहिती सांगितली तर जमिनीच्या सुपीकतेविषयी तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये काय सुधारणा करावं असं तुम्हाला वाटतंय? आमचे जमिनी रासायनिक खतं टाकू टाकू कडक झालेले आहेत. असं तुमच्या इथं पाहिलं की जमीन तुमची नरम मऊ आहे. बरं, जमीन पाणी जास्त मागताय का ही? तुमची जमीन तुमच्या जमिनीला कमी पाणी लागतं, आम्ही भरपूर पाणी देतो तरी पिकं अशी नाही हिरवेगार राहत नाही. बरं, ह्या जमिनीच्या सुपीकतेविषयी तुम्हाला काय वाटतंय? सुपीकता चांगली आहे जमिनीची. बरं, ठीक. धन्यवाद भाऊ. भाऊ तुम्ही मला सांगा, तुम्ही ही जी शेत बघितलं समजा हा तो ऊसाचा प्लॅन्ट म्हणजे ऊस बघितला आहे, तुम्हाला ऊस मारलेला हा पण तुम्हाला दाखविला तुम्हाला मी. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शेतात तुम्हाला काय हे बघून तुम्हाला तुमच्या शेतात काय राहावं असं तुम्हाला वाटतंय? आजच्या कंडिशनला असं वाटतंय की आज जे तुमचा प्लॉट पाहिला मी 9632चा, तर याच्यामध्ये ना आमच्या ऊसामध्ये आज जवळपास 4 कांड्याचा फरक आहे आजच. कारण की तुमचा ऊस जवळपास 9 कांड्यावर मी मोजला आहे आणि आमचा ऊस आहे 6 कांड्यावर. आणि त्याच्यामध्ये आमचे कांडे आखूड आहेत आणि जमीन एक प्रकारची आमची कडक आहे आणि तुमची नरम आहे. या जमिनीला आता सध्या पाणी दिलेलं आहे पण आणि जमिनीला भेगळ आहे. आमच्या जमिनीला भेगळ नाही. आमच्या जमीन झालेला आज चिकून बरं बरं कडक पण आलेलं आहे. पाणी आज बी दिलं तरी आमच्या जमिनीत उकरल्या जात नाही. धन्यवाद भाऊ. भाऊ तुम्हाला एक असं सांगा, तुम्हाला असं सांगा एक की तुम्ही हे पूर्ण क्षेत्र बघितलं आहे तर आपल्या महाराष्ट्रामधल्या जे शेतकरी आहे याला तुम्ही काय संदेश देणार तुम्ही? आज रासायनिक खताचा भरपूर आपल्या जमिनीवर भडीमार व्हायला आहे. त्यामुळे जमीन आपली सुपीक नाही राहिली. त्याच्यामुळे SRT ही पद्धत एकदम चांगली आहे. जमिनीची सुपीकता वाढते आणि आपल्या जमिनीची पोत पण सुधारते. त्याच्यामुळे SRT करावी मला वाटतं. आपल्या महाराष्ट्रामधले जे नवतरुण जे आहे समजा आपले जे पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जे पलायन करायले तर त्या नवतरुण पिढीसाठी तुमचा काय संदेश असणार आहे? खते वगैरे जास्त आपण वापरू नये. आपल्या जुनी पद्धत आहे तीच वापरायला पाहिजे. त्याच्यापासून आपला खर्च कमी होतो, शेतीत वाढ व्हायली, उत्पन्न भारी भेटते. नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत नैसर्गिक ते वापरायला पाहिजे. त्याच्यापासून चांगलं भेटल, उत्पन्न भेटल, शेतकरी खुश होईल. धन्यवाद भाऊ. तर तुम्हाला काय म्हणू का तुम्हाला द्यायचं आहे का? तुम्हाला काही शेतकऱ्याला काय तुम्हाला सांगायचं आहे का तुम्हाला शेतकऱ्याला? आम्ही इथं आल्यापासून इथं आलो ना आम्ही तर तुमच्या ज्या जमिनीला आम्ही पाहिलं याच्यामध्ये सुपीकता जरा आमच्या जमिनीपेक्षा जास्त दिसली आम्हाला. बरं, जशी तुमची जमिनीमध्ये भुसभुसपणा आहे तसा आमच्यामध्ये नाही आहे, कडकपणा आहे. कडकपणा आहे. हां, रासायनिक खत वापरल्यामुळे. बरं बरं. आणि जे तुम्ही खर्च आता मग तुम्ही काढला आम्ही तर एकदम असं जाणवलं की आम्ही एकदम मायनसमध्येच येतो. झिरो आहेत त्याच्या. बरं, नाही असं झिरो म्हणून नाही, आपल्याला एक ते त्या प्रकारची आपल्याला सुरुवात करावं लागणार आहे. SRTला आपल्या कुठेतरी आपल्याला त्याची कास धरावं लागणार SRTची. तर अशा पद्धतीने पूर्ण मंडळी आपली ही शेतामध्ये आली, यांनी आपलं मनोगत दिलं, छानपैकी मनोगत दिलं. तुम्हाला काय मनोगत द्यायचं आहे तुम्हाला काही? ठीक आहे, हे आमचा भाऊ आहे तर यांनी पण जवळपास आता 1-1.5 एकर SRT क्षेत्र केलं आहे. याला कपाशीला कुठे बेड पण लावलेत. तुला काय वाटतं ही बघून ही मंडळी जी आली समजा तर हे बघून तुला काय वाटतंय? वाटायला काही नाही. समजा आता त्यांना ह्याच्यामध्ये आपल्या जमिनी कमी काय आणि जास्त काय हे त्यांना कळण्यासाठी किंवा स्वतः ते इतक्या लांबून आले म्हणजे आपल्यात काय सुधारणा करायची किंवा आपल्या सुधारणा काय कमी पडले हे त्यांना ते पाहायचंय. त्यांना आता इथं आज आल्यामुळे त्याला आज कळालं की आपण किती मायनस आहेत आणि किती प्लस आहेत हे त्यांना जाणून दिसले. यासाठी ही पद्धत काय आणि कशामुळे करायची हे सुद्धा त्यांना कळलं. SRTच्या मार्फत म्हणजे SRT करणं म्हणजे हे काय हे नांगरणी वकरणी खुरपणी हे आपल्या निवळ बंद करायचे. काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळं इतक्या लांबून आले म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय ही SRT एक फायद्यात आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. हे आमचा बंधुराज आहे तर याविषयी तुला काय वाटतंय जरा मनोगत दे. म्हणून त्याला काय आता शेतकरी नवीन शेतकरी येतात त्यांना माहिती ही व्यवस्थित आपली देणं आपलं कर्तव्य बनतं. त्यामुळं आणि काही शेतकरी तयार होतील असे बरेच काही. आतापर्यंत का शेतकरी बरेच काही केले, अजून काय बरेच काही शेतकरी या क्षेत्रामध्ये उतरतील असं मला वाटते. कारण SRT पद्धती आपण गेल्या 1-1.5 वर्षापासून
आपला चांगला अनुभव आला आणि आपले ज्या पद्धतीनं पीक बोलतेत जी क्वालिटी आपल्या पिकाची झाली तर ते पाहून अनेक शेतकरी चांगले म्हणजे उत्साहित होऊन नवीन शेतकरी उभा राहायला सध्या चालू आहे. धन्यवाद. तर आपण बघू शकता अशा प्रकारे हा आपण ऊसाचा खोडवा कमी केला आहे, तर मेरा 71 मारून हा कमी केलेला ऊस आहे. हा शेतकऱ्याला आपण हा दाखवला आहे आपण. त्यानंतर हा जो उभा ऊस दिसायला आहे हा प्रत्येकी 7 फुटावर ऊस आहे. हा अशा प्रकारे पिकाची अवस्था आहे. हे पूर्ण शेतकऱ्याला आपण दाखवले. तर JSRT धन्यवाद.